गाईज, जे पण लोक मला फॉलो करतायत त्यांच्यासाठी माझ्याकडे एक छोटी न्यूज होती. ईव्ही घेतली आहे, पण मोठा प्रश्न पडलाय की त्याला चार्ज कुठे करायचं. स्पेशली मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवर त्याला आपण कुठे चार्ज करणार. मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये बरेचसे ऑप्शन मिळतात चार्जिंग करण्यासाठी, पण हायवे किंवा रुरल एरियाजमध्ये अजून पण त्याची थोडीफार कमी आहे. लॉंग ड्राईव्हला जायचं आहे, पण टेन्शन आले की त्याला चार्ज कसं करणार ईव्ही गाडीला आपल्या. तर हाच प्रश्न आम्ही समजून घेतला आणि आम्ही चालू केलं री एनर्जी वे, जे की आहे एक ईव्ही चार्जिंग स्टेशन बिझनेस, जो मी आणि माझ्या हजबंडनी चालू केला आहे. त्यामुळे आता बिनधास्त ईव्ही गाडी घ्या आणि कोकणातल्या टूरवर जा. आमचं पहिलं स्टेशन ऑलरेडी माणगावमध्ये चालू झालं आहे. एक्झॅक्ट ॲड्रेस आहे NH66वर मन पंजाबी धाबा आहे, तिथेच आमचं स्टेशन आहे. तिथे सुंदर जेवणही उपलब्ध आहे. प्लस तुम्ही तुमची गाडी तिथे चार्ज करू शकता, रेस्ट घेऊ शकता, तुम्ही तुमचं जेवण एन्जॉय करू शकता, तोपर्यंत तुमची गाडीही पूर्णपणे चार्ज होईल. लोणेरपासून 1-2 किलोमीटरवरच आहे आमचं ईव्ही चार्जिंग स्टेशन. तर नक्की जाऊन त्याला भेट द्या आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला. आमचा एम हेच आहे की आता आम्हाला पूर्ण कोकणामध्ये री एनर्जी वेचे ईव्ही चार्जिंग स्टेशन्स टाकायचे आहेत. तर नक्की आम्हाला सांगा की तुम्हाला आमचं चार्जिंग स्टेशन कसं वाटलं. एक्झॅक्ट लोकेशन मी माझ्या कमेंट्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर जाल तेव्हा नक्की मला एक फोटो काढून टॅग केलात तरी चालेल. टिल द टाईम एन्जॉय युअर ईव्ही राईड्स. असेच ईव्हीच्या रिलेटेडवर अपडेट्स मी माझ्या अकाउंटवर टाकत राहील. प्लस मी थोडेफार लाईफस्टाईल रील्स आणि मेकअप रील्स पण शूट करते. माझं डेली व्लॉगिंगचे पण शूट रील्स करते, तर ते पण जाऊन नक्की बघा तुम्ही माझ्या चॅनलवर. ऑलरेडी मी फार काही केले आहेत आणि अजून नवीन नवीन करणार आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला माझं चॅनल पण फॉलो करावा लागेल. तर नक्की मला फॉलो करा आणि एन्जॉय करा असे नवीन नवीनचे रील्स. थँक्यू.